इलेक्शनच्या अनुषंगाने जी काल स्टेट इलेक्शन कमिशनने जे इलेक्शन शेड्यूल डिक्लेअर केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने एक प्रेस जी आहे माहिती देण्यासाठी म्हणून आयोजित केलेली आहे. तर त्या प्रेस कॉन्फरन्सला मी सर्व जे आपले हे आहेत पत्रकार बंधू वगैरे जे आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. नागपूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने जे काही स्पेसिफिक जे आहे या संदर्भातली जी माहिती आहे ती देण्यासाठी म्हणून आपण जी आहे ती प्रेस आयोजित केलेली आहे. तर सर्वप्रथम जसं काल आपल्या मनपाचा सार्वत्रिक निवडणूकचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्या कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच जी आदर्श आचारसंहिता जी आहे ती लागू झालेली आहे. तर ती 15 डिसेंबर 2025 पासून जी आहे ती लागू झालेली आहे आणि ती इलेक्शनचा जो रिझल्ट आहे त्याच्यापर्यंत जी आयोगाच्या सूचनेनुसार असणार आहे. आपल्याकडे एकूण 38 प्रभाग जे आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये त्यात 151 सदस्यांसाठी जी निवडणूक आहे ती घेतली जाणार आहे निवडणुकीच्या दिवशी. एकूण आपले हे जे प्रभाग आहेत त्यांना 10 झोन मध्ये आपण डिवाइड केलेलं आहे आणि त्याच्या झोनचे जे आहेत प्रत्येक झोनला आपण एक रिटर्निंग ऑफिसर जो डेप्युटी कलेक्टर दर्जाचे अधिकारी असणार आहेत ज्याचे आम्हाला विभागीय आयुक्तांकडनं नावं मिळाली आणि त्यांचे आम्ही ऑर्डर इश्यू केलेले आहेत. त्याचं फर्दर नोटिफिकेशन सुद्धा होईल आणि 3 ARO एक तहसीलदार दर्जाचे ARO असतील आणि दुसरे जे आहे ते ARO 1 असतील. ARO 2 जे आहे ते तिथले झोन ऑफिसर असतील आणि ARO 3 जे आहे तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील. तर हे प्रत्येक झोन मध्ये जे येणारे प्रभाग आहे त्याच्यासाठी ही एक यंत्रणा असणार आहे. एक RO आणि 3 ARO आणि त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे दे विल कंडक्ट द इलेक्शन्स इन रिस्पेक्टिव्ह झोन्स. अंतिम मतदार यादी जी आहे ती आपल्याकडे आपण काल पब्लिश केलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये प्रेस नोटही दिलेली होती जी आयोगाची आपल्याला डेडलाईन होती 15/12/2025 ला. त्याच्यानुसार आपण ती यादी जी आहे ती पब्लिश केलेली आहे. त्याच्यामध्ये साधारणतः एकूण मतदार जे आहेत आपल्याकडे 24,83,112 एवढे मतदार आहेत. पुरुष मतदार 12,26,690 आणि स्त्री मतदार 12,56,166 आणि इतर मध्ये 256 मतदार आहेत. तर असे एकूण 24,83,112 मतदार आहेत. हे आपल्याला जी प्रेस नोट दिलेली आहे शेअर केली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी ही माहिती आहे. मतदान केंद्राची संख्या जर आपण बघितली तर साधारणतः 3,000 ते 3100च्या दरम्यान जे आहे ते मतदान केंद्र आपल्याकडे असणार आहे. आयोगाच्या ज्या सूचना आहेत की 4 सदस्याचे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 800 ते 900 जे आहे एक रफली त्यांनी आपल्याला दिलेला आहे अंदाज हे करण्यासाठी की इतके मतदार असतील असं एक मतदान केंद्र असावं. तर त्याच्यानुसार जर आपली मतदारांची संख्या बघितली तर साधारणतः 3,000 ते 3100 पर्यंत आहे. काही ठिकाणी आपण कमी पण मतदार जोडतो कारण की तिथे जॉग्राफिकल एक्सपान्स वगैरे जो आहे तोही आपल्याला कन्सिडर करावा लागतो कारण त्याच्या संदर्भातही आयोगाच्या सूचना आहे की काही ठराविक अंतराच्या पलीकडे जाण्याची गरज नाही पडली पाहिजे म्हणून. याच्यासाठी स्टेट इलेक्शन कमिशनकडे म्हणजे जिथे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता जी आपली आचारसंहिता आहे ती महानगरपालिका क्षेत्रापुरता आहे आणि इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी आता जो स्टाफ असतो इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून तो आयोगाकडे डेप्युटेशनवर आहे असं मानलं जातं आणि त्या अनुषंगाने आयोगाने आयुक्तांना जे अधिकार दिलेले आहेत त्याचा DO आमचा रोल असतो बेसिकली की इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी मॅन पॉवर मशिनरी जे इतर साधन सुविधा असतात त्या प्रोव्हाइड करणं हा जो रोल असतो तो महापालिका आयुक्त करतात. आणि त्याच्या अंतर्गत आता आपण वेगवेगळे जे कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी तर ते आपण आपल्याकडनं नियुक्त केले जातील आणि ते झोनवर आपली जी टीम्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचं प्रॉपर ट्रेनिंग घेणं पुढचे EVMच्या बाबतीमधले प्रिपरेशन आणि या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या चालतील. आपल्याकडे आपण स्ट्रॉंग रूम्स ज्या आहेत त्याही आपल्या काही ठिकाणी ज्या आईच्या झोनच्या आहेत त्या टेंटेटिव्हली आयडेंटिफाय केलेल्या आहेत. त्यांचं फर्दर नोटिफिकेशन जे आहे ते प्रॉपर आपलं जेव्हा इलेक्शन नोटिफिकेशन मध्ये आहे तेव्हा आपण ते नमूद करू. जी आहे ती झालेली आहे. हा मागच्या इलेक्शनच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये फरक झालेला आहे. उमेदवारांचा खर्च तपासण्यासाठी सेंट्रली आम्ही एक टीम ठेवणार आहोत परंतु मेन जी इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटरिंग आहे ती झोन स्तरावर केली जाईल. आचारसंहितेच्या पालना संदर्भातही आपल्याकडे जे काही फ्लाइंग स्क्वॉड SST म्हणजे स्टेशनरी सर्व्हेलन्स टीम VST VVT
आणि एक आपण तक्रार निवारण कक्ष स्थापन करतो. तर सद्यस्थितीमध्ये आपण महापालिकाच्या स्तरावरनं काही FST आणि SST जे आहेत ते सुरू केलेले आहेत. जसे जसं आपलं आता प्रोसीड होईल आणि ROs जॉईन करतील तसे झोन स्तरावरती अतिरिक्त गरजेनुसार ऍडिशनल SSTs FSTs जे आहेत आणि इतर टीम ज्या नियुक्त करण्याचं काम आहे ते चालू राहील. रिझर्वेशनच्या संदर्भातलेही जे हे आहेत आपले रिझर्वेशन काढल्यानंतरची जी आपण पब्लिश केलं होतं ते ऑलरेडी सगळ्यांना याची कल्पना आहे. पुन्हा त्याची काही गरज सांगायची आवश्यकता आहे आपल्याला की कैसा होगा, आगे कैसी चीजें होगी. आणि या संदर्भामध्ये काल राज्य निवडणूक आयोगाने बोलताना न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून असा शब्दप्रयोग केला. नाही, न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून संदर्भातच सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे की पुढची हिअरिंग आहे ती आणि इलेक्शन पुढे करावे याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं ते की आमच्या निर्णयाच्या अधीन राहून हे इलेक्शन्स असतील. या संदर्भामध्ये स्टेट इलेक्शन कमिशन कडनं आम्हाला कोणत्याही वेगळ्या सूचना आलेल्या नाहीये. जे आम्ही रिझर्वेशन्स मंजूर केले होते ते आयोगाच्या मान्यतेनेच आपण फायनल केलेले आहेत आणि त्याच्यानुसारच निवडणुका सध्या पुढे जाण्यासंदर्भामध्ये आयोगाच्या आम्हाला सूचना आहेत. पण सर आपण जे आरक्षण काढलेले आहे त्याच्यात काहीतरी डिस्क्रिपन्सीज आहेत असं वाटतं. प्राथमिक एक उदाहरण सांगितलं तर जर 50% ओपन पाहिजे तर मग 75 असायला पाहिजे, पण तेवढं नाही आहे. नाही, आपल्याकडे जर बघितलं तर आपल्या महानगरपालिकेमध्ये 50%चं आरक्षण जे आहे ते क्रॉस झालेलं आहे. परंतु तरी सुद्धा आयोगाकडनं आपल्याला त्या संदर्भामध्ये वेगळ्या कोणत्याच सूचना आलेल्या नाहीये. जे काही इलेक्शन्स होणार आहे तसंही ते सुप्रीम कोर्टच्या डिसिजनच्या अधीनच राहून होणार आहे. तर त्यात आयोगच जी काही भूमिका घेणार आहे ते त्यांच्या स्तरावरनं आम्हाला जशा इन्स्ट्रक्शन्स पास ऑन होतील तसं केलं जाईल. पण सद्यस्थिती मला वाटतं चंद्रपूरमध्ये पण तशी स्थिती आहे. पण त्यांना इलेक्शन्स घेण्यासंदर्भामध्ये किंवा रिझर्वेशन बदलण्यामध्ये कोणत्याही असे काही सूचना आयोगाकडनं प्राप्त नाही आहेत. म्हणजे जोपर्यंत आयोगाकडनं आपल्याला सूचना येत नाही तोपर्यंत केलेलं आरक्षण बदलणार नाही. हो, या संदर्भामध्ये डायरेक्टली महानगरपालिका पार्टी नाही, आयोगाच्या संदर्भात चाललेली आहे आणि आयोग तिथे त्यांची बाजू मांडते आहे. तर याच्यात जर काही चेंज ऑफ पॉलिसी किंवा काही डिसिजन घ्यायचा असेल तर आयोग त्या पद्धतीने आम्हाला कम्युनिकेट करेल आणि त्याच्यानुसारच आम्ही मग पुढे प्रोसीड करू. म्हणजे 637 हा आकडा वाढलेला दिसतो. काही प्रमाणामध्ये प्रारूप यादीमध्ये काही मतदार जे आहेत ते मिसिंग दिसत होते. तर त्याचं जेव्हा आपल्याला लक्षात आलं की ते काही मिसिंग मतदार आहेत तर ते आपण आता ऍड करून जी आता ही तयार केलेली लिस्ट आहे ती फायनल आणि प्रॉपर लिस्ट आहे. म्हणजे आता या प्रत्येक मतदाराची याच्यामध्ये आपण जुळणी केलेली आहे. विधानसभेच्या ज्या लिस्ट होत्या 1 जुलै 2025चा जो कट ऑफ डेट आहे त्याच्यानुसार ज्या काही विधानसभेच्या मतदार याद्या होत्या त्याच्यानुसार आता प्रत्येक मतदार हा आपण जुळवलेला आहे आणि तो प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे ज्या ज्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये ते करणं अपेक्षित आहे त्यांची त्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे. असं म्हणता येईल 2024च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ज्यांनी मतदान केलं त्यांना या इलेक्शन मध्ये मतदान हो, म्हणजे त्याच्यामध्ये बघा त्या इलेक्शन नंतर जे मतदार यादीमध्ये काही अपडेशन झालेले असतील ते रिफ्लेक्ट होत असतात. तर तशी जी आयोगाने जी लिस्ट आहे ती 1 जुलै 2025 पर्यंतची जी लिस्ट होती अपडेटेड ती कन्सिडर करून पुढच्या आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीची आपण मतदार यादी तयार केलेली आहे. तर तोपर्यंतचे जे काही चेंजेस आहेत किंवा इन्क्लुजन्स आहेत काही डिलिशन झाले असतील कदाचित मध्ये तर ते सगळे तिच्यामध्ये रिफ्लेक्ट होतात आहे. रेव्हेन्यू मशिनरी करते सिर्फ नाही गड घेतलेला आहे की काही जे वाटतात की संभाव्य दुबार आहे ज्यांची नावं काही प्रमाणात जुळतात आणि ते दुबार असू शकतात अशी एक स्वतंत्रपणे यादी आम्हाला दिलेली आहे. त्याचं व्हेरिफिकेशनचं काम जे आहे ते आमच्याकडे चाललेलं आहे. तर त्याच्यामध्ये क्लिअर आयोगाच्या सूचना आहेत की त्याचे फोटो आपण चेक करून किंवा प्रायमरी पडताळणी करून झोन स्तरावर सुद्धा आणि इव्हन आम्ही आमच्या हेडक्वार्टरवर पण जितकी पॉसिबल आहे त्या पद्धतीने पडताळणी करतो. ती पडताळणी करून जर ते ऍक्च्युअली दुबार निघाले तर काय प्रोसिजर करायची आणि जर आपण ते प्रोसिजर हे बघा कारण की कोणत्याही मतदाराला आपण दुबार जेव्हा म्हणतो तेव्हा एका नावाला आपण मतदान करू देणार नाही अशी हे असते. तर ते करत असताना आपल्याला पूर्ण व्हेरिफिकेशन घेऊन त्याच्याकडनं कन्सेंट घेऊनच पुढची प्रोसेस करणं अपेक्षित असतं. तर या पद्धतीने व्हेरिफिकेशन कम्प्लीट होऊन जे येतील त्याच्यामध्ये तर त्यांचं आयोगाने सांगितल्याप्रमाणे आपण कन्सेंट फॉर्म करू आणि एका त्याला मतदार केंद्राशी निगडीत ठेवू. दुसऱ्या मतदान केंद्रावर त्यांना वोटिंग अलाउड नसणार आहे. परंतु
असं व्हेरिफिकेशन जिथे होऊ शकत नाही, फील्डवर जाऊन ते काही मतदार उपस्थित नसतात, अशा याच्यामध्ये आपण त्यांना जे आयोगाकडनं आलेली यादी आहे त्याच्यामध्ये त्यांना संभाव्य दुबार जे आहे ते शिक्का मारतो आणि त्याची एक कार्यपद्धती दिली आहे की असे मतदार जर मतदान केंद्रामध्ये आले तर कशा पद्धतीने त्यांच्याकडनं मतदान करून घ्यायचं. याच्याबद्दल आयोगाच्या अतिशय क्लिअर सूचना आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. त्याची पडताळणी करून पुढचं काम जे करायचं आहे ते आमच्याकडे चाललेलं आहे. आयोगाने याच्या संदर्भामध्ये 22 डिसेंबर पर्यंतची कारवाई जी आहे ती संपवण्यासाठी सांगितलेली है. प्रेजेंट तो उसको हम वेरिफिकेशन करने के बाद जितने अभी ध्यान में आते हैं उतने ही आप उसको हम बोल सकते हैं कि वो दुबार रहेंगे. 35-36 जागांचे फोटो मॅच करून भेटलेले आहे. तर बघा, आम्हाला जी यादी प्राप्त झाली होती त्याच्यामध्ये फोटोज प्रोव्हाइड केले गेले नव्हते. तर ते व्हेरिफिकेशन करत असताना आम्ही जनरल मतदार यादीचे फोटोज त्याच्यातनं चेक करत होतो. ते दोघी नावं आणि फोटोज ते चेक करून जे आम्हाला वाटत आहे की फोटो मॅच होऊन राहिलेले आहे त्यांना स्पेसिफिकली आम्ही खाली पाठवतोय की यांचं फील्ड वेरिफिकेशन करना आवश्यक है. तो वो यादी हम जैसे जैसे हमारा वेरिफिकेशन हमारे लेवल पे खत्म हो रहा है वो नीचे भी भेज रहे हैं और साथ ही साथ वो पूरा डेटा भी हमने नीचे दिया है कि उनके प्रिलिमिनरी वेरिफिकेशन जो नीचे करनी है वो जोन पे भी करेगा. और देखिए कि जैसे मैंने आपको बताया कि इसमें अगर आपको क्लियरली हो गया कि कोई दुबार है, उसका हमने फॉर्म ले लिया, उसको हमने दिखा दी कि आपकी 2 एंट्री है, 3 एंट्री है, जो तो उसका हम फॉर्म लेंगे कि आपको कहाँ पे वोटिंग करनी है और बाकी जगह पे उसका नाम ब्लॉक किया जाएगा. लेकिन जहाँ पे ऐसा वेरिफिकेशन नहीं हो पाएगा, उनसे हम उनका कंसेंट फॉर्म नहीं आएगा, क्योंकि कई बार एड्रेसेस भी जो होते हैं कि एकदम आप सबको अप्रोच नहीं कर सकते हैं. तो लेकिन ऐसे केस में कोई दुबार वोटिंग ना हो इसलिए उसको संभाव्य दुबार करके डिमार्केट किया जाता है. वो मतदान केंद्र में आने के बाद उनके तरफ से हम एफिडेविट लेते हैं, हमें पत्र लेके आगे प्रोसेस होती है. ये आप देखिए ये प्रोसेस पहले भी हुई है. यानी आप ASD यादी बोलते थे, हम एब्सेंट शिफ्टेड डेड वोटर्स की जो यादी बोलते थे, एक अलग से यादी बनाई जाती थी पहले विधानसभा चुनावों में. तो कुछ एक जो जिनका वेरिफिकेशन या फिर जिनका कंसेंट हमको नहीं मिलेगा इसके लिए, तो उनके लिए सेम हम संभाव्य दुबार करके उसको मार्क करेंगे. सर इसमें चुनाव हे होणार आहे. मतदार यादी जी आहे ते आपण झोनला दिलेली आहे. ते पैसे भरून घेऊ शकतात आणि राजकीय पक्षांमध्ये ती बैठकीमध्ये आपण देणार. सचित्र यादी राजकीय पक्षांना तुम्ही केव्हा देणार आहे? त्याच्या ईवीएम हमें प्राप्त नहीं हुए हैं. जो ईवीएम एक बार प्राप्त आने के बाद उसका FLC वगैरह जो है सब हमारा तरफ से किया जाएगा. उसके लिए बचत भवन का जो हमने ये है हॉल है वो फाइनलाइज भी किया है. मेमोरी चिप्स हमारे पास उपलब्ध हो गई है. ईवीएम जो है हमारे मतदान केंद्र एक बार फाइनलाइज होने के बाद ही एग्जैक्ट हम आपको बता पाएंगे, बट टेंटेटिवली जो कंट्रोल यूनिट है वो अपने जितने मतदान केंद्र होते हैं प्लस हम एडिशनल 10% जो है रिजर्व के लिए मांगते हैं. और बैलेट यूनिट कंसिडरिंग 4 मेंबर्स इन ये, तो हमारा अनुमान है कि अराउंड 3 बैलेट यूनिट जो है हर एक पोलिंग स्टेशन में लगेंगे. तो उस हिसाब से अगर देखे जाएंगे तो अराउंड 10,000 के आसपास बैलेट यूनिट्स एक्चुअल यूज के लिए आएंगे और प्लस 10% रिजर्व हमारे पास रहेगा. तो जब तक ये मतदान केंद्र की संख्या अपनी फाइनल नहीं होती मैं आपको एग्जैक्ट आंकड़े नहीं बता सकता, बट एक टेंटेटिव जो है वो अराउंड 3,000 से 3,100 CU एक्चुअल यूज में आएंगे और 10,000 के आसपास बैलेट यूनिट्स जो है वो यूज में आएंगे. लास्ट टाइम कितने केंद्र थे उसमें से 300-350 की संख्या में बढ़ेंगे इस बार. सांगितलं की याच्यासाठी आयोगाने ज्या सूचना दिलेल्या आहेत की एक आपल्याला फ्लाइंग स्क्वॉड डेप्यूट करायला लागतात, SST लावावी लागते म्हणजे स्टेशनरी सर्व्हेलन्स टीम जे आपले नाके म्हणतो आपण ते, आणि VST असते, VVT असते. तर त्यातले 2 मेजर जे आहेत की फ्लाइंग स्क्वॉड्स आणि स्टेशनरी. तर सध्या आता आपल्याकडनं हेडक्वार्टर्स स्तरावरनं म्हणजे आचारसंहिता कारण लागू झाली असल्यामुळे त्याच्यावरची कारवाई सुरू करण्यासाठी आपण ऑलरेडी SST जे आहे त्याचे लोकेशनही असतील तर तुम्ही एक सांगा. 5 लोकेशन कोराडी आणि काही ऐसे सी विजिल का एक ये है, अगर एप्लीकेशन वो लागू करता है तो सी विजिल के थ्रू आप अपनी तकरार दे सकते हैं. टोल फ्री कुछ नंबर है क्या अपना इसके लिए? हाँ सर, नियंत्रण कक्ष अपने खोला है, उसमें ऑनलाइन नंबर भी है, लैंडलाइन. और नियंत्रण कक्ष हर एक जोन में भी रहेगा. तो आचार संहिता का जैसे सेंट्रल एक कक्ष रहेगा उस तरह हर एक जोन में भी एक नियंत्रण कक्ष रहने वाला है. तो वहां पे भी अगर कोई तकरार आती है तो उसको भी डील किया जाएगा. उसके नंबर्स है हम पब्लिश करेंगे आपको. सर, ज्येष्ठ नागरिक आणि त्याचे नंबर आले असतील तर ते सर, यावेळी देऊन ज्येष्ठ टाका. नागरिक आणि दिव्यांगांच्या घरी जाऊन मतदान
याच्या संदर्भामध्ये आयोगाच्या अशा वेगळ्या काही सूचना प्राप्त नाहीये की जसं जे ज्येष्ठ नागरिकांच्या जे 80+ वयाचे होते त्यांच्या ठिकाणी घरी जाऊन त्यांचं जे मतदानाचं होतं त्या संदर्भामध्ये आयोगाच्या सूचना कोणत्या प्राप्त नाहीयेत. आचारसंहितेचा भंग करणारे जे आहेत असे सगळे होर्डिंग्स आणि बॅनर्स आपण काढण्याचं काम कालच सुरू केलेलं आहे. हा रवी भवनमध्ये जे होर्डिंग लागलेले आहेत ते कोणाच्या अंतर्गत येतात? म्हणजे तो पीडब्ल्यूडीचा प्रिमायसिस आहे ऍक्च्युअली. त्याच्यामध्ये जर लागलेले असतील तर ते त्यांना हे बघा आपल्याला याच्यामध्ये 24 तासात केलेली कारवाई, 48 तासात केलेली कारवाई अशी शहर मध्ये आपल्याला वी हॅव टू डू इट इन 48 hours to 72 hours. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण कारवाई खतम करायची असते. काल संध्याकाळपासून आपल्या टीमने होर्डिंग काढणं आणि म्हणजे बॅनर्स आणि फ्लेक्स काढणं जे आहे ते सुरू केलेलं आहे. काही प्रिमायसिस मध्ये जे आहे ते त्यांच्या एजन्सीकडनं काढून घेऊ, नाही तर आम्ही आमच्याकडनं काढून घेऊ. तर प्रोग्रेसिव्हली जोपर्यंत आपल्याला याचं पूर्ण शहर कव्हर करायला काही प्रमाणात टाइम लागतो तर तो आपण हे करून घेऊ. इथे वोटर स्लिप द्याव्या अशा आयोगांच्या सूचनांमध्ये आलेलं आहे. तर ते तर आपल्या नियमानुसारच असतात. काही पक्षाच्या मार्फत जर काही वाटप होत असेल तर त्या संदर्भामध्ये एक तर ती बाब खर्चामध्ये जाईल किंवा जर ते अनुज्ञा नसेल तर त्याच्यामध्ये मग व्हायलेशन असेल तर त्याला थांबवलं जाईल. कारण काही गोष्टींमध्ये ते प्रचार त्यांचा करू शकतात परंतु त्याची जी काही खर्चाची बाब आहे ती त्या उमेदवाराच्या खर्चामध्ये जोडावी लागते आपल्याला. हे बघा आपण बरेचदा भेटणार आहोत तर मतदानाच्या पर्यंतची जी कारवाई आहे ते तर आपल्याला राहणार आहे. ते आपल्याला जे 100 मीटर 200 मीटरचे जे डिस्टन्सेस सांगितलेले आहे त्याचं नक्की पालन होईल ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये झालं होतं. पण मला असं वाटतं अजून त्याला भरपूर अवकाश आहे. त्याच्या अगोदरही आपण बरेचदा भेटू मला असं वाटतं. सर सोशल मीडियावरती जो प्रचार केला जातो म्हणजे अगदी छुप्या पद्धतीनं ओपनली होत असला तरी तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला एक जी प्रमाणन समिती जी आहे म्हणजे विच इज MCMC सारखी जी समिती आहे ती आपल्याकडे आपण गठीत करतोय. या संदर्भामध्ये आम्हाला काही पेड न्यूजच्या किंवा इतर अशा तक्रारी आल्या किंवा प्रक्षोभक गोष्टींच्या मार्फत चाललेल्या आहे तर त्याच्या संदर्भातले ज्या काही तक्रारी येतात त्याच्याकडे आपण पाठवून ते तपासून घेऊ. आणि स्पेसिफिक जेव्हा आपल्याला खर्चाच्या म्हणजे अशा काही ऍडव्हर्टाइजमेंट आढळल्या तर ती बाब खर्चामध्ये पकडण्यासाठी आपण हे करतो. जर अलाउड मजकूर असेल आणि काही त्याच्यामध्ये इश्यू नाहीये पण तो करतो आहे तर त्याच्याबद्दल काय खर्च झालेला आहे त्याच्यावर त्यांना डिक्लेअर करणं अपेक्षित असतं. मला वाटतं तो चुकीच्या पद्धतीने कौतुक आहे की टीका आहे काय ते मला वाटतं गडकरी साहेबांना विचारलं पाहिजे. आपण वेगवेगळे आपण हे करतोच उपक्रम करतो पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या अटीतटीने लढल्या जाणाऱ्या निवडणुका असतात त्याच्यामुळे पर्सेंटेज नेहमीच जास्त असतं याचं वोटिंग.